सकाळचे 4 वाजलेले असतात. थंडीचे दिवस असतात. बाहेर पूर्णपणे शांतता असते आणि घरामध्ये अनिरुद्ध त्याच्या बेडवर झोपलेला असतो. तेवढ्यात त्याच्या फोनवर एक कॉल येतो. अनिरुद्ध त्या कॉलला इग्नोर करतो आणि आपला आपला झोपी जातो. त्याला वाटतं असेल कोणीतरी. परत त्याला कॉल येतो, परत सुद्धा तो इग्नोर करतो. आता कॉल तिसऱ्या वेळेस येतो. त्यावेळेस अनिरुद्ध एकदम रागारागामध्ये फोन आपल्या हातामध्ये घेतो, फोन उचलतो आणि जोरात म्हणतो, हॅलो, कोण आहे? आणि समोरच्याचा आवाज ऐकून अनिरुद्धच्या कपाळाला घाम येतो. अनिरुद्ध पटकर उडतो आणि जसे तसे जे आपले स्वेटर वगैरे आहे ते सगळं अंगामध्ये घालतो, बाईकवर बसतो आणि जिथून फोन आला होता तिथं जातो. तिथं गेल्याच्या नंतर तिथं एक छोटंसं घर असतं. त्या घराच्या अवतीभोवती सगळं असं ओशाड पडलेलं असतं. ते घर काय असं गावामध्ये नव्हतं. ते घर होतं गावाच्या बाहेर एका अशा निर्जन जाग्यावर, जिथं ते घर गेल्या 100 वर्षापासून बंद पडलेलं होतं. त्या घरापाशी त्या घराचा दरवाजा उघडलेला होता आणि अनिरुद्ध जसा पाऊल आत टाकतो तसा पाठीमागचा दरवाजा धाडकर लागतो. मधात पूर्णपणे शांतता होती, पूर्णपणे काळोख होता आणि त्या काळोखामध्ये अनिरुद्धच्या कानावर एक आवाज येतो, आणि आणि वाचव रे, आणि बरं झाला तू आलास, आणि वाचव रे. असं बोलताच अनिरुद्धच्या काळजाचे ठोके हे जोरजोरात वाजायला लागले. अनिरुद्ध आपल्या खिशामधून मोबाईल बाहेर काढतो, मोबाईलची टॉर्च लावतो आणि बघत बघत समोर जातो जिकडून तो आवाज येतो. आणि तो आवाज एका कोपऱ्यामधून येत असतो. त्या कोपऱ्यामध्ये पूर्णपणे रक्तामध्ये ओला झालेला त्याचा मित्र, ज्याचं नाव हार्दिक असं असतं, तो बसलेला असतो. अनिरुद्ध त्याला उठवतो आणि त्याला बोलतो, काय झालंय? त्यावर हार्दिक दुसरीकडे बोट दाखवतो आणि अनिरुद्ध तिकडं कलून बघतो आणि तिकडे टॉर्च लावतो. तर त्याला एवढा मोठा झटका बसतो की याच्या अगोदर तसं दृश्य त्यानं कधीही बघितलं नाही. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष आणि तुमच्या सर्वांचं आज स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं. अनिरुद्ध, हार्दिक आणि अजय हे लहानपणचे मित्र होते. एकमेकांशिवाय काहीही करायचे नाही. कॉलेजला सोबत, शाळेमध्ये सोबत, क्लासेसला सोबत, आणि इनवन की काही टुकारपणा करायचा असेल ना तिथं सुद्धा तिघ जण सोबतच होते. आता तिघा जणांच्या घरची जी फायनान्शियल कंडिशन होती ती सुद्धा बेटर होती. त्यांना कसलंच टेन्शन नव्हतं. एकदम हॅप्पी आणि एकदम चांगल्या पद्धतीने ते पोरं जगायचे. आता त्याच्यामधला जो अजय नावाचा मुलगा असतो त्याला ना एक आगाऊची चूल असते. तो अशी चूल असते की त्याला हॉरर फार जास्त आवडायचं. त्याला हॉरर गोष्टी करायला, हॉरर एक्सपिरियन्स घ्यायला फार जास्त आवडायचे. आता त्याचा काय फारसा भरोसा नसतो. आणि ते म्हणतात ना की जर झोपलेल्या नागाला आपण खुणवतो, घुसळवतो, खेळवतो, तशा प्रकारचं त्याचं काम होतं. आणि असं नाही की त्यांना एखादं काम आवडलं आणि ते केलं नाही. त्यांना ॲडव्हेंचर पण